नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, म्हणजेच नाश होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील अक्षय तृतीयेचा अचूक मुहूर्त, पूजाविधी आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सुरू करूया. तिथी आणि शुभ मुहूर्त. 19 एप्रिल 2026 रविवार. वेळ 19 एप्रिल रोजी सकाळी 10:50 तिथी सुरू होईल आणि 20 एप्रिलला सकाळी 7:27 संपेल. शास्त्रानुसार सूर्योदयाची तिथी महत्त्वाची असल्याने 19 एप्रिल हाच मुख्य दिवस मानला जाईल. सणाचे आध्यात्मिक महत्त्व. या दिवसाला युगादी तिथी म्हणतात कारण याच दिवशी सतयुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दिवशी विशेष प्रसन्न असतात. बद्रीनाथ केदारनाथ धामचे द्वार याच दिवशी उघडतात. वृंदावनमध्ये भगवान बाके बिहारीच्या चरण दर्शनाचा वर्षातून एकदाच लाभ या दिवशी मिळतो. पूजाविधी. सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा जलाशयात स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. त्यानंतर भगवान लक्ष्मीनारायणांना पंचामृताने आणि तुपाने अभिषेक करावा. घरात सकारात्मकतेसाठी विष्णू सहस्रनाम आणि मत्स्य पुराणाचे पठण करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. 108 तुळशीचे पाने अर्पण करावीत. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पाणी अर्पण करावे. नैवेद्यामध्ये देवाला खीर, पुरणपोळी आणि सत्तूचा भोग अर्पण करावा. या दिवशी एखादे झाड नक्की लावून निसर्गाचे ऋण फेडावे. या दिवशी काय खरेदी करावे तर सोने चांदीचे दागिने, पितळ किंवा काचेची भांडी, जमीन, घर, वाहन किंवा नवीन कपडे या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. लक्ष्मी कृपेसाठी 5 वस्तू खरेदी करा. कापूस, सैंधव मीठ, मातीचा माठ, पिवळी मोहरी आणि कवड्या लक्ष्मीच्या चरणी ठेवण्यासाठी. ज्या वस्तू टाळायच्या आहेत त्या म्हणजेच ॲल्युमिनियमची भांडी, स्टील किंवा प्लॅस्टिकची भांडी खरेदी करू नका. काटेरी झाडे किंवा काळ्या रंगाचे कपडे घेऊ नका. या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा उधारी घेऊ नका कारण यामुळे पुण्याचे फळ कमी होऊ शकते असे मानले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. थंड पाण्याचे माठ दान करावे. पानपोई किंवा सरबत वाटावे. गरजू लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तर मंडळी, अशी ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि अक्षय आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.